माहिती अधिकाराखाली बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे मी मागणी केली होती की तुमच्याकडे सध्या किती नोंदणीकृत कामगार आहेत, किती अर्ज तुम्ही तपासलेले आहेत, किती प्रलंबित आहेत याची माहिती द्या. माहिती द्या म्हणून माहिती अधिकाऱ्यांनी सांगितलं तरी सुद्धा त्यांनी दिलं नाही. म्हणून अपील करावं लागलं आणि मग अपिलानंतर त्यांनी जी माहिती दिली त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितले की ऑगस्ट 2025 पर्यंत महाराष्ट्रामध्ये 2020 सालापासून म्हणजे 2025 सालातील किती नोंदणी आहे हा सुद्धा आणि प्रश्न त्यांनी अनुत्तरित ठेवलेला आहे. पण त्यांनी सांगितलं की ऑगस्ट 2025 पर्यंत 69,84,594 इतकी नोंदणी आहे. त्याच्यानंतर त्यांनी दुसरं उत्तर दिलेलं आहे की जे डिसेंबर 2025 पर्यंत आहे. त्यात असं सांगतात की 4,51,291 इतकी आज त्यांच्याकडे नोंदणी आहे. आणि विशेष म्हणजे महानगर आहे मुंबईचं, त्या महानगरमध्ये फक्त ईस्टमध्ये मुंबई 1,719 नोंदणी आहे आणि वेस्टमध्ये 2,072 नोंदणी आहे. सांगली जिल्ह्यातील 38,000 आहे. त्याच्यानंतर नगरमध्ये 14,000 आहे. अशी प्रत्येक जिल्ह्यातली वेगळी वेगळी आकडेवारी आहे. पण जेवढी मोठी शहरं आहेत तेवढी कमी संख्या आहे तरी सुद्धा. पण जिथं तुम्ही 69 लाख सांगितलं आणि आता त्याचे 4.5 लाख 4,51,000 एवढीच नोंदणी राहिलेली आहे. प्रलंबित अर्ज आमचं म्हणणं असं आहे की 20 लाखापेक्षा जास्त आहेत. त्याच्याबद्दल ते काय बोलत नाहीत, माहिती दडवून ठेवतात. तर याचा अर्थ असा आहे की सत्ताधाऱ्यांनी निवडणुका ज्या ज्या वेळेला या वर्षभरात आल्या त्यावेळेस कार्यकर्त्यांना कामाला लावून त्यांनीच बोगस नोंदणी घडवून आणली. आता या ठिकाणी बुलढाणा जे आहे बुलढाण्यामध्ये 18,422 नोंदणी आहे. ती एकदम वाढलेली आहे. असं सुद्धा झालेलं आहे. तर ह्या नोंदणीबद्दलचा मुद्दा बोगस बोगस म्हणून बोंब मारायचं. बोगस नोंदणी यांनीच केली. अधिकाऱ्यांना दाब देऊन दंगामस्ती करून सगळी नोंदणी केली. अशा लोकांनी भांडी घेतली आणि मग पुढे काहीच त्यांनी केलं नाही. त्यामुळं आता भांडी घेऊन काम झालेलं आहे, मिळालं पेट्या डबे घेऊन काम झालेलं आहे. आणि आता हे मंडळ जे आहे ते त्याचं नूतनीकरण करायला तयार नाही. म्हणजे यांना लाज वाटली पाहिजे की मी अर्ज जर आज नूतनीकरणासाठी केला तर व्हेरिफिकेशनसाठी मला 8 महिन्यानंतर तारीख मिळते. मी नवीन नोंदणीसाठी अर्ज केला तर 6 महिन्यानंतर काही जिल्ह्यामध्ये तारीख मिळते. म्हणजे 6 महिन्यामध्ये समजा काही दुर्घटना घडली, काही झालं तर मला कसलाही लाभ मिळणार नाही. यांना याची काही पर्वा नाही. बरं, हे सगळं काम करण्यासाठी ऑनलाईनचं ते वर्षाला 500 कोटी रुपये खर्च करतात. तरी या कंपन्यांचं सगळं दिवाळं वाजलेलं आहे आणि त्या कंपन्यांच्याकडनं हे काम होत नाही असं दिसून आलेलं आहे. तर हे जे सगळं आहे हे कामगारांनी खरं म्हणजे आता समजून घेतलं पाहिजे. असहाय्यपणे याच्याकडे बघता कामा नये. मुळामध्ये त्यांनी एक अधिकार बांधकाम कामगारांचा काढून घेतलेला आहे की बांधकाम कामगारांना या कायद्याच्या कलम 12 मध्ये असं नमूद आहे की समजा जर तुम्हाला अर्ज फेटाळायचा असेल, नामंजूर करायचा असेल तर त्या संबंधित कामगाराला त्याच्याबद्दल तुम्ही संधी दिली पाहिजे. अर्ज दुरुस्त करण्याची संधी दिली पाहिजे, अर्जाबद्दल बोलण्याची संधी दिली पाहिजे. तिथं कामगाराला कायद्यामध्ये अपील करण्याची प्रोव्हिजन आहे. हे सगळं त्यांनी काढून टाकलेलं आहे. हे हुकुमशाही पद्धतीनं सगळा कारभार चालू आहे.
हा हक्कच काढून घेतलेला आहे. आम्ही अपील करायचं नाही, त्यांनी ऑर्डर फेटाळा अर्ज की दुसरा अर्ज भरा म्हणून सांगतात. एका वर्षामध्ये एका स्कॉलरशिपचा अर्ज भरायचा. आता एकदा तुम्ही आज स्कॉलरशिपचा अर्ज यावर्षी फेटाळल्यानंतर परत तो विद्यार्थी बोनाफाईड सर्टिफिकेट गेल्या वर्षीचं कसं आणणार? गेल्या वर्षी स्कॉलरशिपसाठी अर्ज केलेला आणि तो नामंजूर झाला तर गेल्या वर्षीचा अर्ज परत भरायचा असेल तर ते म्हणतात तुम्ही गेल्या वर्षीचं बोनाफाईड घेऊन या. कोण देणार ते? आणि वेगळ्या वेगळ्या बनावट गोष्टी लावून अर्ज हे मंडळ जे आहे ते अर्ज नामंजूर करण्यासाठीच अर्ज तपासतं. लाभच द्यायचे नाही त्यांना, फक्त 4 कंत्राटदारांना पैसे द्यायचे. आमच्या पैशाची लूट करतात. हा पैसा सगळा उपकारातून मिळतो, तो कामगारांच्या कल्याणासाठी आहे आणि कल्याणाने फक्त 4 कंत्राटदारांचं करायचं ठरवलेलं आहे. त्यांना दररोज बसून प्रामाणिकपणे करोडो रुपयाचे चेक्स निघतात. त्यांचं काम प्रामाणिकपणे चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला सगळ्या योजनांचे जे अर्ज आहेत ते फेटाळायचं काम चालू आहे. आतापर्यंत असं होतं की याच्याबद्दल काहीच बोलता येत नव्हतं, पण आता त्यांनी लोकसेवा हमी हक्क कायदा लागू केलेला आहे. त्याच्याबद्दल आता कालच आम्ही पुण्यामध्ये जाऊन चर्चा केली. उपायुक्त ज्या होत्या अनुराधा खानविलकर यांच्याशी चर्चा झाली. त्यांनाही आश्चर्य वाटलं हे कसं काय आहे. मी त्यांना म्हटलं की तुम्ही कायद्याने तरतूद त्यांना असं दिलेलं आहे की 2 महिन्यामध्ये नूतनीकरण किंवा नवीन अर्जाचा निकाल लावला पाहिजे, 7 दिवसामध्ये अंत्यविधीच्या रकमेचा लावला पाहिजे, 1 महिन्यामध्ये इतर गोष्टींचा लावला पाहिजे, 3 महिन्याच्या आत तुम्ही लाभाचे अर्ज सगळे तपासले पाहिजेत. मी म्हटलं तर वर्षभर पेंडिंग आहे, काही बोलत नाहीत. आमच्या समोर त्यांनी त्या अधिकाऱ्यांना फोन लावला तर तो अधिकारी म्हणतोय की आम्हाला फक्त रोज 50 अर्जच तपासायचा अधिकार आहे. तर आता आम्ही खोटं बोलायचं, खोटी माहिती द्यायची. तुम्ही एका टप्प्यात 50 अर्ज तपासून पूर्ण करा ना, मग दुसरा टप्पा घ्या. त्याने असं कारस्थान केलं की अर्जच नामंजूर करायचे आहेत आणि जिल्ह्यामध्ये दबाव आणून अर्ज मंजूर होत आहेत. म्हणून त्यांनी काय केलं की पुणे विभागातल्या सगळ्या जिल्ह्याचे अधिकार काढून घेतले मंजूर करण्याचे आणि ते पुण्याच्या कर्मचाऱ्यांच्याकडे दिले आणि ते पुण्याचे कर्मचारी फक्त पुण्याचं तपासतात, बाकी कुठलंच तपासत नाही. असं करून त्यांनी किमान 5 लाख अर्ज फक्त पुणे विभागामध्ये तपासायची शिल्लक ठेवलेली आहे. तर आता ह्याला एक पर्याय आहे, तो तुम्ही सगळ्यांनी वापरा. लोकसेवा हमी हक्क कायद्याखाली तुमचा अर्ज पेंडिंग असू द्या, नामंजूर केलेला असू द्या, दखल घेतलेला नसू द्या, तुम्ही साधा अर्ज करा. आमच्याकडनं तुम्ही तो नमुना मागून घ्या. तुम्ही तक्रार अर्ज करा त्या कायद्याखाली. आता सोलापूरमध्ये तक्रार अर्ज केल्यानंतर त्यांना उत्तर आलेलं आहे त्या लोकसेवा हमी हक्क कायद्याखाली की तुमचा अर्ज आम्ही नाकारलेला आहे. आम्ही त्या ठिकाणी असं ठरवलेलं आहे की 1 महिना झाल्यानंतर त्याच्यावर आम्ही अपील करणार आहोत. आणि दुसऱ्या अपीलला जर या सरकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं चुकीचं ठरलं तर एक अर्जाला 5,000 रुपयाचा दंड त्यांना होणार आहे आणि त्यांचं रेकॉर्ड सुद्धा सर्व्हिसचं खराब होणार आहे. तर या कायद्याचा अवलंब तुम्ही करा आणि अर्ज तपासणी असो किंवा या मंडळाचा कारभार असो, सर्व कामगारांच्यावर अन्याय करणारा प्रत्येक बाब या ठिकाणी कायद्याची डावलली जाते आणि ह्याच्याबद्दल हे सरकार काहीही स्वतःमध्ये सुधारणा करायला तयार नाही. आडमुठेपणानं आपलंच बरोबर असंच म्हणायचं चालू आहे. तर त्याच्यासाठी आम्ही न्यायालयीन बाबींचा सुद्धा वापर केलेला आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या कायद्याखाली तक्रार अर्ज नोंदवा. काही शंका असेल तर जरूर विचारा. मी शंकर पुजारी, माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. हे यूट्यूब चॅनल असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालू जातं. तुम्ही ते जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा, एवढी विनंती करून मी आजचं विवेचन पूर्ण करतो. धन्यवाद.